आज रेखाच्या किचनमध्ये बनवलेले आहेत तिळाची वडी। एकदम खमंग, खुसखुशीत आणि झटपट 10 मिनिटात तयार होणारी। हळदी कुंकवासाठी जर गडबडीत बनवायची असेल तर हे एकदम झटपट होते। कशी बनवली आहे ते पाहूया आणि व्हिडिओ पूर्ण पहा। आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा। नमस्कार, अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। हे तीळ घेतलेले आहेत 1 कप आणि हे वाटीभर शेंगदाणे भाजून त्याचे साल काढून घेतले। आता तीळ भाजून घ्यायचे। ते बघा अर्णव चालला घरी। ते छान खमंग भाजून घ्यायचे। पुढे बस, नीट काढून खाया सगळं। बस तीळ भाजून झालेले थंड करण्यासाठी एका प्लेट मध्ये काढून घेतले आणि ते आता थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे। तर जाडसर आपल्याला थोडेसे वरून टाकण्यासाठी तीळ भाजलेले काढून ठेवले। त्यामध्येच आता शेंगदाणे घालायचे आणि फिरवून घ्यायचे। हे जाडसर काढून घेतलेले आहे। आता माझ्या अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला ते पॅन ठेवलेला आहे गरम होण्यासाठी। त्यामध्ये 1 चमचा तूप घालायचे आणि आपण जे तीळ आणि शेंगदाण्याचं कूट काढले ते त्यामध्ये घालायचे आणि गरम झालं की लगेच गूळ घालायचा। थोडंसं गरम होईपर्यंत हलवून घ्यायचे आणि गूळ घालायचा आहे। आता 1 कप तीळ होते तर 1 कप गूळ घालायचा आहे। साधाच गूळ आहे, चिकीचा गूळ नाहीये। माझ्या चॅनलला म्हणजे अन्नपूर्णा रेखा या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल। गूळ वितळण्यासाठी 1 चमचा तूप घातले आणि चमचा पुसून घेतलाय। त्याला दूध पाणी काही घालण्याची गरज नाही, तशाच बनतात ह्या वड्या आणि एकदम खुसखुशीत आणि 1 महिनाभर जशाला तशा खुसखुशीत टिकतात। हिवाळ्यामध्ये तिळाचे पदार्थ खाल्ले जातात। त्याला सायंटिफिक कारण आहे की हिवाळ्यामध्ये तिळामध्ये उष्णता असते, त्यामुळे आपण वेगवेगळे पदार्थ बनवून खात असतो। सारखं हलवत राहायचंय। वेलची पूड घातली। तर चेक करायचे आपल्याला पाहू शकता ही अशी गोळी कडक बनते एकदम मस्त। आता आपल्याला लगेच हे मिश्रण काढून घ्यायचे। परफेक्ट झालेले प्रमाण लगेच काढून घ्यायची। ओव्हर कुक नाही करायचे, नाहीतर खूप कडक बनतील वड्या। परत अर्धा चमचा तूप घातले आणि आपल्याला ज्या भांड्यामध्ये काढायचे वड्या बनवण्यासाठी ते ग्रीस करून घ्यायचे तूप लावून। फक्त तूप मिक्स करायचे आणि लगेच काढून घ्यायचे आपल्याला। आता याला प्लेन करून घ्यायचे आपल्याला। चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित होतं एकदम, पाहू शकता मस्त प्लेन झालेले आहे। त्यावरती थोडेसे पिस्त्याचे काप लावून घ्यायचे। ऑप्शनल आहेत, नाही लावले तरी चालतील। आणि वरून थोडेसे तीळ घालायचे। तीळ अगोदरच विसरले, असे वरून लावायचे म्हणजे बरोबर व्यवस्थित चिकटल्या जातात।
वा, काय मस्त दिसतंय. आणि असंच आपल्याला आता सेट होण्यासाठी जास्त वेळ नाही लागत, 7-8 मिनिट लागतात. आणि थोडंसं जर जास्त झालं असेल तर लगेच कट करून घेतले तरी चालतील. आता 5-7 मिनिटानंतर हे कट करून घेतलेले पाहू शकता, मस्त कट होत आहे. एकदम खुसखुशीत होणार आहेत. सिंपली हे पाहू शकता कशी मस्त चिक्की सारखी वडी झालेली, एकदम खुसखुशीत. हे एका ताटामध्ये आता काढून घ्यायचे. आणि हे वडे आपल्याला आता काढून घ्यायच्यात. वा, मस्त निघतायत. आहे का नाही, एकदम सोपी पद्धत, ना पाकाचं टेन्शन. आणि तयार आहेत आपल्या ह्या तिळगुळ वड्या. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. मकर संक्रांतीच्या पुन्हा एकदा सर्वांना खूप 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 शुभेच्छा. मस्त झालेत, पाहू शकता. मी आता एक मोडून दाखवते. वा, मस्त झाली. पाहू शकता किती खुसखुशीत बनलेली आहे, तोंडात टाकताच विरणारे आणि महिनाभर आरामशीर टिकल अशी झालेली. वा, चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा आणि तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.